नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत दमयंतीचा उपयोग करून विश्वासरावला कसं अडकवलं जातं हे त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. दमयंतीचा विश्वासरावला फोन येतो, मला वाचवा नाहीतर हे लोक मला मारून टाकतील. त्यामुळे तिची मदत म्हणून ते तिच्या घरी जातात. दमयंती विश्वासरावांच्या चहामध्ये नशीची गोळी मिसळते. दुसऱ्या दिवशी विश्वासरावांना सकाळी जेव्हा जाग येते त्यावेळेस ते दमयंतीच्या अंथरुणात असतात. हे बघून त्यांना धक्का बसतो. त्यावर दमयंती त्यांच्यावरती अब्रू लुटल्याचा आरोप करते. लोक त्यांच्या तोंडाला काळं फासतात व त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतात. तेव्हा दुर्गाची आई आणि हनुमंत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की आपण आपली बाजू मांडायलाच हवी. त्यावर हताश होऊन विश्वासराव म्हणतात की अरे हनुमंता, आपली बाजू आपल्या विरोधात गेली आहे. पुढे ते दुर्गाच्या आईला म्हणतात की माझ्या दुर्गाची काळजी घे व तिथून निघून जातात. दुर्गा जेव्हा त्यांच्या खोलीत बाबा बाबा करत जाते तेव्हा बघते तर काय, त्यांनी गळफास घेऊन जीव दिलेला असतो. अभिषेकला जेव्हा दुर्गाच्या बाबाचं सत्य कळतं त्यावेळेस त्याला मात्र मोठा धक्का बसतो. इकडे अवंतिका माईसाहेबांना दमयंती व अजिंक्यरावचा व्हिडिओ दाखवते. त्यावर माईसाहेब व्हिडिओ बघून म्हणतात की वा वा, मोहितेंचं नाव केवढं उंच केलंय तुम्ही अजिंक्यराव, आम्हाला तुमचा भारी अभिमान वाटतोय, अभिनंदन तुमचे. अजिंक्यराव तिथून उठून जायला लागतात. तेवढ्यात माईसाहेब म्हणतात की बसा, आम्ही तुम्हाला अजून जायला सांगितलं नाहीये. त्यावर अजिंक्य म्हणतो की आणि आम्ही पण कोणाचं ऐकायला रिकामं नाहीये. पुढे माईसाहेब बोलू लागतात की काय म्हणाला होतात तुम्ही आम्हाला, मोहित्यांचं घर वाचवण्यासाठी आम्ही काहीही करू व तुम्ही अशी लफडी केलीत. तर अवंतिका बोलू लागते की आमचा मान तर तुम्ही आम्हाला कधी दिलाच नाही, पण वाटलं होतं की कमीत कमी बाहेर जाऊन असं तोंड तरी मारणार नाही. शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवलीच ना. त्यावर अजिंक्य म्हणतो की बस, जास्त बोलायची गरज नाहीये. खुल्लेपणाने सांगतो की माझे आणि दमयंतीचे संबंध होते, घाबरत नाही मी कुणाला. त्यावर माईसाहेब म्हणतात की तुम्हाला लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला. अवंतिका पुढे बोलू लागते की माईसाहेब, मी किती प्रयत्न केले या माणसाचं मन जिंकण्याचं, त्याच्या मनात माझं स्थान निर्माण करण्याचं, पण ह्याच्या मनात दुसऱ्या बाईसाठी जागा होती. त्यावर अजिंक्य म्हणतो की बस, अगं माणसाला जगण्यासाठी फक्त प्रेम हवं असतं. आणि तो पुढे माईसाहेबांना म्हणू लागतो की मी तर नेहमीच मला सावत्रपणाची वागणूक देत आलात. असं बोलून अजिंक्य तिथून निघून जातो. इकडे दुर्गा तिच्या खोलीमध्ये तिच्या बाबांबद्दल विचार करत असते. दुर्गाचे बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे. एकदा दुर्गाने विचारलं, बाबा तुम्ही या डायरीमध्ये रोज काय लिहित असता तो? त्यावर बाबा म्हणतात की दुर्गाची गोष्ट. आमची दुर्गा जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला कळायला नको का ती किती खोड्या करायची ते. एवढ्यात अभिषेक तिथं येऊन दुर्गाच्या खांद्यावर हात ठेवतो. दुर्गा शांतपणे बोलू लागते, मला माहीत आहे की तुझे विचार बदलले नसतील, तरी पण माझी बाजू मांडण्यासाठी मी तुला माझ्या बाबांची डायरी वाचायला दिली. वाचल्यानंतरही तुझा विचार बदलला नसेल तरीही या सगळ्या गोष्टी तुला कळणं गरजेचं आहे असं मला वाटलं. त्यावर अभिषेक दुर्गाला म्हणतो, दुर्गा, ही तुझी नुसती दुखरी बाजू नाहीये, ही तुझी खरी बाजू आहे. किती त्रास सहन केलास तू. आपल्या वडिलांवर झालेले खोटे आरोप, लोकांनी केलेली त्यांची अवहेलना, राग द्वेष सगळं मनात साठवून राहिलीस. आणि इतकं सगळं होऊन देखील नेहमी प्रेमानेच वागली माझ्याशी, कसं काय जमलं तुला. दुर्गा अभिषेकला म्हणते की अभिषेक, तू मला समजून घेतोय हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण एक सांगते, माझे बाबा गुन्हेगार नव्हते रे, त्यांना या गलिच्छ राजकारणात फसवलं गेलंय. त्यावर अभिषेक म्हणतो, ते पण माईसाहेब आणि दादासाहेबांमुळे. अख्खं घर, अख्खं शिमगड त्यांना देव मानतं असे माझे आईबाप इतके नीच पातळी गाठतील असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. दुर्गा, ही खरी बाजू जर मला समजली नसती तर आयुष्यभर किती गैरसमजात जगलो असतो मी. पुढे बोलते की आपले आई बाबा कसेही असले तरी तो फार सेन्सिटिव्ह विषय असतो. ते जरी माझ्या वडिलांचे खुनी असले तरी ते तुझे आई बाबा आहे हे विसरून चालणार नाही. त्यावर अभिषेक म्हणतो की ते जरी लोकांसाठी काही असले तरी आजपासून ते माझ्यासाठी तेवढेच गुन्हेगार आहे जेवढे तुझ्यासाठी. अभिषेक दुर्गासमोर हात जोडतो आणि बोलू लागतो, दुर्गा, आयुष्यात तुझ्या वाट्याला आमच्यामुळे जे काही दुःखाचे क्षण आले त्यासाठी माफ कर आम्हाला. आणि रडू लागतो. ईशा तिच्या आईला म्हणत असते, मॉम, सीन क्रिएट करू नकोस, घरात ये. त्यावर ती घरात जायला नकार देते. ज्याला कोणाला बोलायचं आहे त्यांनी इथे येऊन माझ्याशी बोलावं असं म्हणते. त्यावर ईशा म्हणते की मॉम प्लीज, कोणी ऐकलं तर. त्यावर तिची आई म्हणते की मी नाही घाबरत कोणाला, हे घर आपल्या पैशांवर चालतंय, आपण दिलेल्या 100 करोडमुळे. तमाई तिथे येतो आणि ईशाच्या आईला म्हणतो की अरे कधी आलात तुम्ही, मला बोलवायचं होतं ना, मी आलो असं तुम्हाला रिसीव्ह करायला. त्यावर
ईशाची आई म्हणते की नो थँक्स, आम्हाला कोणाच्या मेहरबानीची गरज नाही आहे. त्यावर अमय म्हणतो की असं का बोलताय तुम्ही? पुढे ईशाची आई बोलू लागते की तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून माझ्या ईशाची फसवणूक केली आहे. हे मला लग्नाच्या आधीपासूनच समजलं होतं, पण आता नाही. चल ईशा, पॅक युअर बॅग्स आणि आपण तिथे गेल्यानंतर यांना लीगल नोटीस पाठवून देऊ. त्यावर अमय म्हणतो अच्छा, तर तुम्ही ईशाचे कान भरायचं काम केलं आहे. अमय म्हणतो की आमच्या रिलेशनचं काय करायचं ते बघू आम्ही. मी आणि ईशा एकमेकांवर प्रेम करतो. त्यावर ईशा म्हणते की मॉम प्लीज इथे सीन क्रिएट करू नका. हवं असेल तर तू माईसाहेब आणि दादासाहेबांशी बोलून घे. ईशा तिच्या आईला घरात घेऊन येते. ईशाची आई दादासाहेब व माईसाहेबांना बोलू लागते की तुम्ही आमच्या मुलीची फसवणूक केली आहे. तुमच्यामुळे ह्या घरात तिला किती त्रास होतोय माहिती आहे मला. त्यावर माईसाहेब बोलू लागतात की अहो, आमच्या घराची शान आहे आणि तुम्ही आमच्या घराला असं बोलताय. त्यावर ईशाची आई म्हणते की माहिती आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. मी तुमच्या खानदानाबद्दल काही सांगूच नका. त्यावर माईसाहेब म्हणतात की आम्ही तुमच्याशी सोयरीक जुळवली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला येऊन काहीही बोलाल. त्यावर ईशाची आई म्हणते की सोयरीकची तर लांबची गोष्ट आहे, आधी व्यवहाराची गोष्ट करा. आम्ही दान म्हणून तुम्हाला 100 कोटी रुपये दिले होते, ते आमचे परत करा. माईसाहेब म्हणतात की ते तुम्ही देणगी म्हणून दिले होते, ते परत कसे करायचे. त्यावर ईशाची आई म्हणते की मला माहीत नाही, ते आम्हाला परत पाहिजे, नाहीतर ईशा आणि अमयला सेपरेट करा. त्यावर दादासाहेब म्हणतात की वहिनी साहेब, आम्ही श्रीदाक्षिण्य दाखवतोय, पण तुम्ही आम्हाला काहीही बोलाल. त्यावर ईशाची आई म्हणते की तुम्ही माझ्या मुलीला घरात कुजून ठेवलं आहे, तिला नोकरी करू देत नाहीये आणि तिला घराचे कामं सांगतायत. त्यावर माईसाहेब म्हणतात की म्हणजे घ्या, घरातली 4 कामं नाही सांगितली तर लगेच तुमच्या मुलीने तुमच्याकडे चहाडी केली आणि तुम्ही लंडनहून इथे आमच्याशी भांडायला आल्या. त्यावर ईशाची आई बोलते की ते आम्हाला बाकीचं काही माहीत नाही, मी तुम्हाला 24 तास देते. त्या 24 तासात जर तुम्ही आमचे 100 करोड रुपये परत दिले नाही तर ईशा आणि अमयचं डायव्होर्स फायनल. ही आमची लास्ट वॉर्निंग समजा, असं म्हणून ईशाची आई तिथून निघून जाते. इकडं अमय धान्याच्या कोठारात येऊन शांतारामला विचारू लागतो, शांताराम आता आम्ही शेवटचं विचारतोय, खरं काय झालं ते सांग. त्यावर शांताराम मात्र काहीच बोलत नाही. अमय शांताराम जवळ जातो व त्याला हात लावून म्हणतो आम्ही काय बोलतोय, आणि तेवढ्यात शांतारामची बॉडी खाली जमिनीवर पडते. हे बघून अमयला धक्का बसतो आणि अमयच्या लक्षात येते की शांताराम डेड झाला आहे व तो लगेच साळुंकेंना फोन करून तिथे यायला सांगतो. अभिषेक दादासाहेबांकडे येऊन त्यांना आवाज देऊ लागतो. त्यावर दादासाहेब म्हणतात की चिरंजीव तुम्ही नंतर या, आता आम्हाला जरा काम आहे. त्यावर अभिषेक म्हणतो की नाही, मला आत्ताच बोलायचंय आणि जे बोलायचे ते आत्ताच बोलेल, नंतर कदाचित मला बोलता येणार नाही आणि तुम्ही ऐकूही शकणार नाही. त्यावर दादासाहेब म्हणतात की कुठे आग लागली का. त्यावर अभिषेक म्हणतो की हो, आग 14 वर्षापूर्वी लागली होती दादासाहेब, आणि ह्या आगीमध्ये कोणाचं तरी आयुष्य होरपाळून गेलंय. त्यावर दादासाहेब म्हणतात की चिरंजीव तुम्हाला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोला. पुढे अभिषेक म्हणतो की विश्वासराव देशमुख नाव आठवतंय ना. त्यावर दादासाहेब म्हणतात की चांगलंच, त्याच्यामुळे आमच्या पक्षाचं नाव खराब झालं होतं, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळालं, पण वाईट एवढंच वाटतंय की तो आमचा मित्र होता. त्यावर दादासाहेब म्हणतात की आज अचानक विश्वासरावची चौकशी का करताय तुम्ही. त्यावर अभिषेक म्हणतो की कारण मला आज त्यांचं सगळं सत्य कळालंय. अभिषेक म्हणतो की लोकांना त्यांच्याबद्दल काही वेगळंच माहिती, की त्यांनी एका बाईची आबरू लुटली, पण सत्य काही वेगळंच आहे ना दादासाहेब. त्यावर दादासाहेब म्हणतात की तुम्हाला या सत्याचा साक्षात्कार कोणी दिला. त्यावर अभिषेक म्हणतो की हा उंदरा मांजराचा खेळ बंद करा, मला पुरतं कळलंय की तुम्हीच विश्वासरावांना फसवलं आहे. स्पष्टच सांगतो दादासाहेब, तुम्ही त्यांचा जीव घेतलाय. त्या दादासाहेब त्याच्यावर ओरडून म्हणतात की चिरंजीव तुम्ही सरळ सरळ आमच्यावर खुनाचा आरोप करताय. त्यावर अभिषेक म्हणतो की मी सगळे पुरावे तपासले आहेत दादासाहेब. पुढे अभिषेक म्हणतो की बाप म्हणून घ्यायला मला तुमची लाज वाटते दादासाहेब. त्यावर दादासाहेब म्हणतात की बरं, तुम्हाला आमची लाज वाटते. मग दादासाहेब मोबाईल काढतात व अभिषेकला देतात, म्हणतात की मग तुमची देवी समान आई व आमची सुविद्य पत्नी यांचे कारनामे बघा तरी, मग ठरवा की यात आम्ही एकटे जबाबदार आहोत की आणखी कोणी. माईसाहेबांनी दुर्गाला कडेवरून ढकलण्याचा व्हिडिओ बघताच अभिषेकला मात्र मोठा धक्का बसतो. सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी रेवतीबाई कुठल्याही थराला जाऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे, त्यांचा हिशोब तर आम्ही करणारच आहोत. प्रश्न हा आहे की रेवतीबाईंनी जर दुर्गाला कडेवरून ढकलून दिलं होतं तर ज्या आपल्या घरात आहे त्या कोण आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.